नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. एबीपी माझामध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. 5 मिनिटापूर्वी शिवसेनेचे प्रमुख म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे प्रमुख श्री उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख श्री प्रकाश आंबेडकर यांची दोघांची संयुक्त पत्रकार परिषद झाली आणि ज्याचा उल्लेख श्री सुभाष देसाई यांनी ही एक ऐतिहासिक घटना आहे असा केला, ज्याला उद्धव ठाकरे हेही 2 वेळेला असं म्हणाले की देशात आणि राज्यातल्या जनतेला हा एक ऐतिहासिक मेसेज आहे. 2 इतिहास पुरुष म्हणजे 2 आजोबांचे 2 नातू एकत्रित येत आहेत, तर याच्यातनं बरेच अर्थ निघतात आणि म्हणूनच आपण 2 मुद्दे टॅग केलेले आहेत की एक म्हणजे श्री उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्या एकत्रित येण्याचे काय अर्थ आहेत आणि दुसरं म्हणजे हा नवीन रिश्ता आणि नवीन रस्ता असू शकतो का, ज्याचा उल्लेख उद्धव ठाकरे यांनी केला. खरं तर हा प्रयोग यापूर्वी सुद्धा झालेला आहे, शिवशक्ती आणि भीमशक्तीचा. त्यावेळेला रामदास आठवले एकत्रित होते, नंतर ज्येष्ठ कवी नामदेव ढसाळ हे शिवसेनेबरोबर एकत्रित होते. शिवसेनेला सोबत घ्यावं की घेऊ नये याबद्दलची आधी भीमशक्तीमध्ये बरीच मंथनं झाली आणि नंतर तो एकत्रित येण्याचा प्रयोग झाला. पण 2000 नंतर आत्ता 2023मध्ये श्री प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे एकत्रित येण्याची त्यांनी महाराष्ट्राला जी काही कारणं सांगितली ती मुख्यत्वे समग्र जर आपण विचार केला तर ती अशी आहे की जसं शिवसेनेचं हिंदुत्व हे भारतीय जनता पार्टीसारखं नाही आहे, ते शेंडी आणि जानवेचं हिंदुत्व नाही आहे, ते इन्क्लुसिव्ह बहुजनवादी हिंदुत्व आहे. तसंच राष्ट्रप्रथम हे जसं भारतीय जनता पार्टी सांगते त्याहीपेक्षा वेगळं शिवसेनेचं राष्ट्रप्रथम आहे असं त्यांनी म्हटलं उद्धव ठाकरे यांनी. आणि प्रकाश आंबेडकर यांनी सुद्धा यापूर्वी याचा उल्लेख केलेला आहे की आम्हाला शिवसेनेचं हिंदुत्व मान्य आहे आणि प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांचं एकत्रित असं म्हणणं आहे की या देशामध्ये आता हिटलरशाहीला सुरुवात झालेली आहे. प्रकाश आंबेडकर पुढे जाऊन असं म्हणाले की आत्तापर्यंत राजकीय नेते बोलत होते की या देशामध्ये हिटलरशाहीला सुरुवात झालेली, आता ते जनतेनं ठरवायचं आहे की झाली का नाही, कारण 2 वेळेला श्री नरेंद्र मोदी यांना जनतेनंच निवडून दिलेलं आहे. पण ही पत्रकार परिषद किती सिग्निफिकंट आहे बघा. आज बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिवस, त्यांच्या जन्मदिवसाच्या दिवशी श्री उद्धव ठाकरे हे दादरमधल्या आंबेडकर भवनमध्ये जातात. पत्रकार परिषदेवरती वर बॅनर असतं की वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना यांची संयुक्त पत्रकार परिषद आणि याच्यातनं खूप सारं मेसेजिंग देण्याचा प्रयत्न केला जातो. म्हणजे उद्धव ठाकरे हे कुठेही दोघं एकत्रित इतरत्र येऊ शकले असते किंवा आजचा जो दिवस आहे तो टाळताही त्यांना आला असता, पण हे सगळं खूप जाणीवपूर्वक केलं गेलेलं आहे. शिवसेना ही कोणे एकेकाळी दलित पॅन्थरबरोबर शिवसेनेचा मोठा संघर्ष झाला होता. शिवसेनेनं वेळोवेळी घेतलेल्या भूमिकेबद्दल अनेक प्रश्नचिन्ह यापूर्वी लागलेलं होतं. विशेषतः मराठवाडा विद्यापीठाच्या नामविस्ताराला ज्या पद्धतीनं शिवसेनेनं विरोध केला आणि त्याचे गावोगावी जे पडसाद उमटले, श्री शरद पवार हे पुन्हा काँग्रेसवासी झाल्यानंतर जो मधल्या काळात एक स्पेस तयार झालेला होता, तो स्पेस भरत असताना शिवसेनेनं ज्या वेळोवेळी भूमिका घेतल्या त्या भूमिकेपैकी एक भूमिका ही दलित विरोधी होती. आणि अर्थात तेव्हाचे शिवसेना प्रमुख म्हणजे श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनीच अशी भूमिका एकत्रित येण्याची मांडणं म्हणजे शिवसेनेनं यापूर्वी ज्या काही गोष्टी केलेल्या आहेत त्या आता आम्ही विसरून गेलेलो आहोत आणि पुढं जात आहोत असं सांगणं. इंटरेस्टिंगली आज शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याऐवजी प्रबोधनकार ठाकरे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख वारंवार केला गेला, कारण या दोघांचं हिंदुत्व हे त्या अर्थाने आत्ता शिवसेनेनं घेतलेली जी नवी राजकीय भूमिका आहे की आमचं हिंदुत्व जास्त इन्क्लुसिव्ह आहे, ते देशविघातक नाही आहे, ते जातीजातीमध्ये आणि धर्माधर्मामध्ये फूट पाडणारं नाही आहे, त्या भूमिकेला जिथून सुरुवात झाली असं म्हटलं जातं त्या प्रबोधनकार ठाकरे यांचाच उल्लेख आज श्री उद्धव ठाकरे यांनी केला. आणि मग त्यातनं काही उपप्रश्नही जरूर निर्माण झाले. एक म्हणजे खरं तर अजूनही दोघांना काही मुद्दे असे येतील की ज्या मुद्द्यावरती काही प्रश्न विचारले जाऊ शकतात. जसं प्रकाश आंबेडकर यांचं स्वातंत्र्यवीर सावरकराबद्दलचं काय मत आहे किंवा वाईस वर्षा आणखी असे काही मुद्दे असतील की ज्या मुद्द्यावरती शिवसेनेचं काय मत आहे, ह्या मुद्द्याचा उकल महाराष्ट्रासमोर होणं बाकी आहे. पण आज खऱ्या अर्थाने अधिकृतपणे, कारण 1.5-2 महिन्यापूर्वी प्रबोधनकार ठाकरे यांच्या संदर्भातल्या साहित्याचं प्रकाशन करण्यासाठी मुंबईमध्ये हे नेते जेव्हा पहिल्यांदा एकत्रित आले तेव्हाच हे महाराष्ट्राला कळून चुकलेलं होतं की हे 2 नातू एकत्रित येतील. पण आज त्याची अधिकृतपणे घोषणा झाली आणि त्याच्यातनं बरेच नवे संदर्भ हे महाराष्ट्राला येऊ शकतात आणि त्यामुळे त्याचा पहिला राजकीय अर्थ असा की याचे राजकीय परिणाम काय होतील. 2019 साली
वंचित बहुजन आघाडीनं MIM बरोबर जो प्रयोग केला होता त्याच्यामध्ये त्यांनी 47 लोकसभेच्या जागा लढल्या होत्या. त्यातली एक जागा जी औरंगाबादची आहे, जिथे इम्तियाज जलील हे पूर्वा शर्मेचे पत्रकार विजयी झालेले, थोड्या मताने विजयी झालेत, पण त्यांनी कोणाचा पराभव केला आहे तर जे 6-7 वेळेला शिवसेनेचे खासदार राहिलेले आहेत त्या चंद्रकांत खैरे यांचा पराभव केला आहे. जी हिंदुत्वादी बॅस्टन म्हणून ओळखली जाते त्या औरंगाबादमधनं तो पराभव केला आहे. आणि अशा पद्धतीनं काँग्रेस राष्ट्रवादीच्या किमान 7 जागा या वंचित बहुजन आघाडीच्या आणि MIMच्या संयुक्त उमेदवारामुळं पडलेल्या होत्या. अर्थात हे जे अरिथमॅटिक असतं हे पोस्ट ॲनालिसिस असतं आणि ज्या वेळेला प्रत्यक्षात अशी आघाडी नसती तरच चित्र काय असतं हे अजून एक वेगळी गोष्ट आहे. 1-2 ठिकाणी त्यांचे उमेदवार हे दुसऱ्या क्रमांकावरतीही राहिलेले होते. विधानसभेला किमान 10 अशा जागा होत्या की जिथे दुसऱ्या क्रमांकाला वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार होते. तेव्हापासून सातत्यानं प्रकाश आंबेडकर यांच्या मागणीतलं एक सातत्य आहे आणि ते असं आहे की मराठा समाज असू द्या किंवा इतर कुठलाही समाज असू द्या, त्यातला जो एलिट वर्ग आहे त्या एलिट वर्गाला राजकारणामध्ये स्थान मिळतं, पण जो तशा अर्थानं वंचित आहे, तशा अर्थानं त्याचं पॉलिटिकल रिप्रेझेंटेशन फार कमी आहे, आलुते बलुतेदार, अधिक मराठा समाजातला असा वर्ग की ज्याला राजकीय नेतृत्व करण्याची संधी मिळायला पाहिजे ती मिळत नाही आहे. आणि मगाशाच्याही पत्रकार परिषदेमध्ये श्री प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्रामध्ये 169 घराणी आहेत ज्यांच्या नावावरती हे राजकारण चालवलं जातं असं म्हटलं. अर्थात शेजारी श्री उद्धव ठाकरे होते जे बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव आहेत आणि त्यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे हे महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्री होते. पण ही मांडणी काय आहे तर महाराष्ट्राच्या आजवरच्या राजकीय वाटचालीमध्ये जो एलिट क्लास आहे त्या एलिट क्लासच्या पुढे राजकीय सत्तेचा हा लाभ पोचलेला नाही, ते पोचवण्यासाठी म्हणून आपण राजकारण करतो असं सांगून श्री प्रकाश आंबेडकर यांनी 2 गोष्टीची सोय केली असं माझं मत आहे. कारण इथून पुढे त्यांना जेव्हा जेव्हा हा प्रश्न विचारला जाईल, कारण मी हेही बघत होतो की प्रकाश आंबेडकर यांचा आजवरचा राजकीय प्रवास कसा आहे, तर 1956 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्याच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियामधून त्यांच्या राजकीय प्रवासाला सुरुवात झाली. त्यांनी रिपब्लिकन पक्षाचं ऐक्य व्हावं ह्यासाठी खूप सारे प्रयत्न केले. गवई आठवले, कवाडे, प्रकाश आंबेडकर, TN कांबळे हे सगळे एकत्रित आणण्याचे 2-3 प्रयत्न फसल्यानंतर मात्र माझ्या माहितीप्रमाणे, माझ्या राजकीय आकलनाप्रमाणे श्री शरद पवार यांनी जी एक मोठी भूमिका घेतली आणि त्यामुळं 1990 साली रिपब्लिकनचे 4 नेते हे निवडून आलेले होते, ज्याचा मघाशी त्यांनी ओसारता उल्लेख केला की जेव्हा PV नरसिंहराव यांचं सरकार केंद्रामध्ये होतं तेव्हा एका मंत्र्यांच्या विरोधामध्ये आम्ही एक भूमिका घेतलेली होती. सो तेव्हा 1990 साली जे 4 खासदार रिपब्लिकनचे विजयी झाले त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये रिपब्लिकन पक्षाला मोठं यश मिळालेलं नाही. अकोला पॅटर्न म्हणून जो प्रकाश आंबेडकर यांच्या नावाने महाराष्ट्रात ओळखला जातो ते यश एका जिल्ह्यापुरतं मर्यादित आहे. आजही त्यांची जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेमध्ये सत्ता असते. 1990 साली प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसबरोबर युती केल्यानंतर मात्र शरद पवार आणि प्रकाश आंबेडकर यांचे संबंध हे 2 टोकाचे झालेले आहेत आणि त्यातला एक जो समान धागा असतो तो हाच असतो की एलिट क्लासचं जे नेतृत्व आहे ते प्रकाश आंबेडकरांच्या म्हणण्यानुसार शरद पवार यांच्या माध्यमातून ते त्या वर्गाला मिळत गेलं आणि मग ते बऱ्याच वेळेला प्रकाश आंबेडकर हे शरद पवारवरती अतिशय टोकदार अशी टीका करताना दिसतात. 2014 साली त्यांनी दलितेतर लोकांना सोबत घेऊन, म्हणजे आलुतेदार आणि बलुतेदाराचं मी बोललो, तो त्यांनी वंचित बहुजन आघाडीची स्थापना केली ज्याचा मी मगाशी उल्लेख केला. 2019 साली त्यांनी लोकसभेच्या निवडणुका लढवल्या. 1995, 1999 आणि 2005 साली वंचित बहुजन आघाडीला म्हणजे आधीच्या भारी बहुजन महासंघाला बऱ्यापैकी यश मिळालं होतं. स्वतः प्रकाश आंबेडकर हे 2 वेळेला खासदार होते. एकूण 4 पॅटर्न त्यांच्या राजकीय प्रवासामध्ये मला दिसले. एक पहिला अर्थातच ऐक्याचा आहे, दुसरा भारिपचा आहे, तिसरा अकोला पॅटर्न आहे आणि चौथा हा वंचित बहुजनचा आहे. मी हे सगळं का सांगितलं तर हा प्रश्न मगाशीही विचारला गेला की श्री प्रकाश आंबेडकर यांचं, शरद पवारांचं, काँग्रेस पक्षाचं जे एकोपा नाही आहे त्या एकोप्याबद्दल काय, तर त्याच्याबद्दल त्यांचं असं म्हणणं होतं आणि खरं तर याच्यामध्ये फॉल्टलाईन आहे. ती फॉल्टलाईन अशी आहे की आत्ताच काय म्हटलं जातं आहे तर महाविकास आघाडीचे प्रकाश आंबेडकर हे सदस्य आहेत की नाही ह्याबद्दलची क्लॅरिटी या दोघांनी दिली, पण काँग्रेस राष्ट्रवादीकडून अधिकृतपणे याला मान्यता मिळायला हवी. जसं श्री अजित पवार म्हणाले की असं ठरायला हवं. मी छगन भुजबळांचंही कालची प्रतिक्रिया बघितली तर राष्ट्रवादी काँग्रेसची यातली भूमिका अशी दिसते आहे की महाविकास आघाडीतले जे 3 मुख्य पक्ष आहेत त्यांचे जे इतर घटक पक्ष आहेत त्या इतर घटक पक्षांनी आपल्या मित्रांचं हित साधावं, जे मगाशी श्री उद्धव ठाकरे म्हणाले. आणि त्याच्यातनं जी फॉल्टलाईन आहे ती हीच आहे की उद्या जागा वाटप कसं होईल, त्या जागा वाटपामध्ये कोणाला कशा पद्धतीचा वाटा मिळेल,
त्याच्यातनं कोणाचं कसं समाधान होईल, पण तुर्तास आपण असं म्हणू शकतो की किमान मला जी आत्ता माहिती आहे त्याप्रमाणे किमान येऊ घातलेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीपुरतं तरी शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीचं एकत्र येणं हे निश्चित झालेलं आहे. माझ्या माहितीप्रमाणे फक्त मुंबईच नाही, कारण मुंबईतले 30-35 जागा, पुणे, पिंपरी चिंचवड आणि नाशिक, औरंगाबाद, सोलापूर अशा महानगरपालिकेतल्या काही जागा ह्या वंचित आघाडीला मिळणार आहेत. औरंगाबादमध्ये त्यांना जागा दिल्या जाणार आहेत. सो त्या पातळीवरती आत्ता यांचं दोघांचं एकत्रित येणं ठरलेलं आहे. पण त्याहीपेक्षा जो लार्जर मेसेज देण्याचा प्रयत्न केला गेला तो हाच आहे की ज्याची खूप म्हणजे उद्धव ठाकरे म्हणाले की 2019च्या आधी असं कोणाला वाटलं होतं की काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्रित येईल, पण आम्ही एकत्रित आलो, एकत्रित राहू. आणि मग पुढे बोलताना दोघांच्या मांडणीतला एक समान धागा मला असा दिसतोय की नाव ओनस ऑन काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस. त्यांच्यावरती त्यांनी आता हे टाकले की देशामध्ये आता कसं वातावरण तयार झालं तर एक प्रकारची हुकुमशाही आहे. ईडी सारख्या संस्थांच्या माध्यमातून, प्रकाश आंबेडकर मगाशी म्हणाले की ईडी सारख्या संस्थांच्या माध्यमातून जे महाराष्ट्रातलं देशातलं राजकीय नेतृत्व आहे ते संपवण्याचा प्रयत्न सुरू आहे. आणि मग त्याच्या विरोधामध्ये जर एकत्रित यायचं असेल तर ते सगळ्यांनी यायला हवं. इनफॅक्ट देश पातळीवरती असा कुठेही प्रयोग होत असेल तर त्याला वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेनेनं पाठिंबा द्यावा. आणि मग अशा कुठल्याही प्रयोगात जर तुम्ही सहभागी होणार नसाल तर त्याचा अल्टिमेट बेनिफिट हा बीजेपीला होईल. म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला एक प्रकारे हा मेसेजिंग करण्याचा प्रयत्न सुरू आहे की तुम्ही या आघाडीमध्ये या. कारण इंटरेस्टिंगली विधान परिषदेच्या निवडणुकीवरून जे काही महाभारत सध्या महाविकास आघाडीत झालंय त्याच्यावरून तर आता ही खात्री पटत चाललेली आहे. कारण माझी माहिती ही पण आहे की शिवसेनेबरोबर काँग्रेसनं मुंबईमध्ये सोबत करू नये याच्या विरोधात काँग्रेसमधला मुंबईचा एक मोठा गट आहे. जर भाई जगताप यांची अधिकृत प्रतिक्रिया आली तर आपल्याला कळेल, कारण ते मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आहेत आणि त्यांच्याच निवडणुकीमध्ये जी विधान परिषदेची निवडणूक झाली त्या निवडणुकीपासूनच हा फटाफटीचा प्रयोग सुरू झाला. आणि ज्यावेळेला विश्वासदर्शक ठराव मांडला गेला त्यावेळेला काँग्रेस पक्षातलेच वरिष्ठ आमदार हे विधिमंडळात विश्वासदर्शक ठरावाला उपस्थित नव्हते. सो महाविकास आघाडीत विधान परिषदेच्या आत्ताच्या म्हणजे नाशिक, अमरावती, नागपूर, पुणे आणि औरंगाबाद शिक्षक मतदारसंघातल्या निवडणुकीवरून जे काही सुरू आहे त्याला समोर ठेवून जर आपण ह्या युतीकडे बघितलं आजच्या, तर माझ्या लेखी जर भविष्यामध्ये महाविकास आघाडीचा एकत्रित प्रयोग नाही झाला तर त्या प्रयोगामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी शिवाय शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी हा प्रयोग महाराष्ट्रामध्ये बघायला मिळू शकतो. टू अर्ली टू से बट इट इज क्वाईट लाईकली. आता या सिच्युएशनमध्ये काय होऊ शकतं तर प्रकाश आंबेडकर यांना मानणारा दलित समाजातला एक मोठा वर्ग आहे. तो वर्ग म्हणजे ज्यावेळेला मी कोरेगाव भीमा इथे जाऊन एक्झॅक्टली पहिल्यांदा जेव्हा ही चर्चा आली त्या दिवशीच तिथे जाऊन मी अनेक लोकांशी संवाद साधला होता. तो भाग मधल्या वेळीचा सध्या यूट्यूबला अवेलेबल आहे. तर तेव्हाच हे तिथल्या लोकांच्या ज्या भावना होत्या त्या ह्याच होत्या की प्रकाश आंबेडकर सांगतील आम्ही त्यांना मत करू. अर्थात शिवसेनेलाही या मताचा फायदा होईल. आपल्याला काही काळ थांबावं लागेल, 1-2 निवडणुकीमध्ये आपल्याला बघावं लागेल की शिवसेनेच्या मतदारांनी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला मतदान केलं की केलं नाही. पण शिवसेनाचा जो केडर आहे तो जर भारतीय जनता पार्टीच्या सध्याच्या राजकीय खेळीमुळे अस्वस्थ असेल तर तो कोणालाही मतदान टाकेल अशा पद्धतीची चर्चा शिवसेनेमध्ये आहे. आणि त्या पार्श्वभूमीवरती बऱ्याच जणांना वाटतं की हे ऐतिहासिक मूव आहे. सो मुद्दा क्रमांक 1, जे बाळासाहेब ठाकरे यांचं हिंदुत्व आहे त्याहीपेक्षाचं वेगळं हिंदुत्व हे शिवसेनेनं घेतलं आहे हे सांगण्याचा आजचा महत्त्वाचा प्रयोग म्हणजे आजची संयुक्त पत्रकार परिषद. मुद्दा क्रमांक 2, प्रकाश आंबेडकर हे भारतीय जनता पार्टीची बी टीम नाही आहेत, तर त्यांना या देशातली हिटलरशाही संपवायची आहे म्हणून ते शिवसेनेबरोबर एकत्रित येत आहेत हे प्रकाश आंबेडकर यांनी सांगणं. मुद्दा क्रमांक 3, जर या देशामध्ये असे कुठलेही राजकीय पक्ष असतील की ज्यांना नरेंद्र मोदी यांचा पराभव व्हावा असं वाटत असेल तर त्याच्यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची जी नेते मंडळी आहेत त्यांनी सुद्धा प्रकाश आंबेडकर आणि शिवसेनेच्या या युतीला पाठिंबा द्यावा अशा पद्धतीची ही मांडणी आहे. आता याच्यामध्ये शिवसेनेचा राजकीय प्रवास सुद्धा फार इंटरेस्टिंग आहे. 1966 साली शिवसेना स्थापन झाली, एक राजकीय पक्ष म्हणून त्यांना 1989 साली बहुतेक मान्यता मिळाली. 1993 साली म्हणजे मला आठवतं की महाराष्ट्र एकीकरण समितीने बाळासाहेब ठाकरेवरती टीका केली होती. तेव्हा काँग्रेसचा जो काही प्रतिवाद होता त्याला मार्मिकमधनं उत्तर दिलं होतं. पण मार्मिकचा शुभारंभ कोणी केला होता तो यशवंतराव चव्हाण जे महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री होते त्यांनी 1993 साली 1973 साली रोजा देशपांडे कम्युनिस्ट नेत्या होत्या
त्यांच्या विरोधात गोविंदराव अधिक हे काँग्रेसची निवडणूक लढवत होते आणि त्यावेळेला गोविंदराव अधिक यांना शिवसेनेनं पाठिंबा दिला होता. 1977 साली, म्हणजे खूप कमी लोकांना माहिती असेल की आत्ता शिवसेना आणि काँग्रेस एकत्रित येण्याचा प्रयत्न सुरू आहे, पण अशा पद्धतीची एक निवडणूक, महापालिकेची निवडणूक 1977 साली मुरली देवरा हे महापौर पदाचे उमेदवार होते. त्यावेळेला शिवसेनेनं मुरली देवरा यांना पाठिंबा दिलेला होता. तेव्हा हेमचंद्र गुप्ते यांनी राजीनामा दिला होता. तुम्हाला जर तो सगळा इतिहास बघायचा, बाळासाहेब ठाकरे हे दिलदार नेते होते. त्यांचे काँग्रेस पक्षातल्या अनेक नेत्याबरोबर खूप चांगले संबंध होते. यशवंतराव चव्हाणाबरोबर संबंध होते. शिवसेनेला तर अनेक वेळेला वसंत सेना म्हणजे वसंतराव नाईकांच्या नावाने ती ओळखली जायची, कारण मुंबईत माझ्या मते 2 चळवळी आहेत. एक लाल बावट्याची चळवळ आहे आणि दुसरी दलित पॅन्थरची चळवळ आहे. तर या दोन्ही चळवळीमध्ये जो कामगारांचा जो वर्ग होता, त्या कामगारांच्या वर्गामध्ये असलेलं जे डाव्यांचं वर्चस्व आहे ते कमी करण्यासाठी शिवसेनेनं जे काही काम केलं त्या कामाला प्रोत्साहन म्हणून वसंतराव नाईकांनी शिवसेनेला पाठिंबा दिला असं म्हणतात. 1980 साली बॅरिस्टर या रानतुले यांच्या विधानसभेच्या निवडणुकीलाही बाळासाहेबांनी काँग्रेसला पाठिंबा दिला होता. वामनराव महाडिक आणि प्रमोद नवलकर या दोघांना त्या बदल्यात विधान परिषद मिळाली होती. 1970-80च्या काळात अशा बऱ्याच गोष्टी आहेत म्हणजे ज्या सांगता येतील की शिवसेनेनं सुद्धा वेळोवेळी आपल्याला जी हवी अशा पद्धतीची राजकीय भूमिका घेतलेली आहे. म्हणजे 25 वर्षाची 1984 साली झालेली जी शिवसेना भाजप युती होती, ती युती तोडून आता काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना असा तो प्रयोग झाला. तर ह्या सगळ्या प्रयोगातला आजचा महत्त्वाचा प्रयोग हाच आहे की प्रकाश आंबेडकर आणि शिवसेना एकत्रित आली. माझ्या आकलनाप्रमाणे याचा मुंबई महानगरपालिकेमध्ये, पुणे महानगरपालिकेमध्ये, औरंगाबाद महानगरपालिकेमध्ये, विधानसभेला ही युती टिकली तर विदर्भामध्ये, कारण आता तिथे फक्त नितीन देशमुख हेच उद्धव ठाकरे यांच्या गटातले एकमेव आमदार राहिलेले आहेत, बाकी सगळे खासदार गेलेले आहेत, आमदार गेलेले आहेत. मराठवाड्यामध्ये या युतीचा निश्चितपणे फायदा होऊ शकतो, पण तो किती क्वांटममध्ये होईल आणि तेवढा मतदार आता पूर्वीसारखा त्या राजकीय पक्षासाठी लॉयल राहिलेला आहे का, हे आपल्याला एखाद्या निवडणुकीचं संपूर्ण विश्लेषण केल्याशिवाय कळणार नाही. पण थांबूया आपण इथे. जसा शिवसेनेनं आणीबाणीला पाठिंबा दिला, जसा शिवसेनेनं काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला पाठिंबा दिला, जसा शिवसेनेनं काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर साथ केली, तशीच प्रकाश आंबेडकर यांची जरी भूमिका असली तरी या दोघांचं संमत आहे की सध्या जे काही सुरू आहे ते देशाच्या कॉन्स्टिट्यूशनला, भारतीय राज्यघटनेला आणि एकूणच लोकशाहीला मारक आहे आणि म्हणून आम्ही दोघं एकत्रित आलेलो आहोत. सो थांबूया आपण इथे. आमचा हा प्रयत्न असतो की आत्ता घडलेली जी एखादी महत्त्वाची राजकीय घडामोड आहे त्याचं तत्काळ विश्लेषण करायचं, ऑब्जेक्टिव्हली करायचं, कारण त्याच्यामध्ये मग इप्स अँड बट्सपेक्षा लोकांची मतं रिफ्लेक्ट होतात. ते तुम्हाला आवडतं आहे असंही दिसतं आहे. सो तुमच्या काही सूचना असतील, काही तुम्हाला असं वाटतं की आम्ही आणखी याच्यापेक्षा वेगळे काही प्रयोग करावे, तर ते तुम्ही जरूर कळवा. माझे आणि ABP माझाचे जेवढे म्हणून सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहेत आम्ही सगळीकडे उपलब्ध आहोत. मी व्यक्तिशः पण सगळीकडे उपलब्ध आहे. तुम्ही तिथे कमेंट बॉक्समध्ये तुमच्या कमेंट करा. तुमच्या सर्व चांगल्या सूचनांचं, ज्या कन्स्ट्रक्टिव्ह आहेत, त्याचं स्वागत आहे. थांबूया. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.